तुम्ही कधी स्वतःला असं म्हणताना पकडलंय का, ही तंबाखू खाण्याची शेवटची वेळ, उद्यापासून सोडणार, बास, आता खरंच नाही करणार. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच होतं. जर हो, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत तंबाखूचं व्यसन कायमचं कसं सोडायचं, तेही अगदी सोप्या उपायांनी. सुरुवात एका सत्याने करूया. तंबाखू फक्त एक सवय नाही, तर एक हळूहळू मारणारी सवय आहे. सिगारेट, गुटखा, पान मसाला हे फक्त तुमचं आरोग्यच नाही, तर तुमचं आयुष्य आणि तुमचं कुटुंब सगळ्यावर परिणाम करतं. पण चांगली बातमी काय आहे माहितीये? तुम्ही हे व्यसन सोडू शकता. हो, अगदी शक्य आहे. यासाठी फक्त योग्य पद्धत आणि ठाम निर्णय लागतो. सर्वात आधी तुमचं कारण शोधा. तुम्ही तंबाखू का सोडायचं ठरवलं? आरोग्यासाठी, कुटुंबासाठी की स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टसाठी? हे कारण खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे, कारण जेव्हा व्यसनाची इच्छा होईल तेव्हा हेच कारण तुम्हाला थांबवणार आहे. यानंतर तुमची कारणं ओळखा. कधी जास्त इच्छा होते? चहा घेताना, मित्रांसोबत असताना की ताणतणावाच्या वेळी? हे क्षण ओळखा आणि त्याऐवजी नवीन सवय लावा. जसं की च्युइंगम खाणं, पाणी पिणं किंवा थोडं चालणं. छोटासा बदल पण मोठा फरक करू शकतो. तंबाखू एकदम बंद करणं काही लोकांसाठी काम करतं, पण सगळ्यांसाठी नाही. म्हणून स्मार्ट पद्धतीने सोडा. हळूहळू कमी करा. दररोज 10 सिगारेट ओढत असाल तर उद्या 8, मग 6, मग 4 अशा प्रकारे हळूहळू कमी करत जा. तुमच्या मेंदूला ॲडजस्ट होण्यासाठी वेळ द्या. रिकामं मन म्हणजे आकर्षणाचं घर, त्यामुळे स्वतःला बिझी ठेवा. जितके तुम्ही स्वस्थ राहाल तितकी इच्छा कमी होईल. एक्सरसाइज करा, नवीन हॉबी सुरू करा किंवा मित्रांसोबत हेल्दी ॲक्टिव्हिटीज करा. स्वतःला एंगेज ठेवलं की व्यसनापासून दूर राहणं अधिक सोपं होतं. हे सगळं एकट्याने करायचं नाही, सपोर्ट घ्या. तुमच्या कुटुंबाला सांगा, मित्रांना सांगा, मी तंबाखू सोडतोय हे खुलेपणाने सांगा. त्यांचा सपोर्ट तुमच्यासाठी खूप मोठी ताकद ठरू शकतो. जेव्हा तंबाखूची इच्छा होते तेव्हा स्वतःला थोडा वेळ द्या. मी 10 मिनिटांनी घेईन असा नियम करा, कारण बहुतेक वेळा इच्छा आपोआप कमी होते. त्या क्षणी 1 ग्लास पाणी प्या किंवा च्युइंगम खा. तंबाखूची सवय पूर्णपणे काढून टाकण्याऐवजी तिची जागा नवीन सवयींनी भरा. जसं की थोडं चालणं, संगीत ऐकणं किंवा स्वतःला बिझी ठेवणं. शक्य असेल तर तंबाखूवर होणारा खर्च एका डब्यात जमा करा, ज्यामुळे तुम्हाला स्वतःच्या प्रगतीची जाणीव होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी त्यावर कंट्रोल ठेवतो हा विचार सतत मनात ठेवा. आणि हो, कधी कधी सेल्फ कंट्रोल राहत नाही. व्यसनाची पुन्हा इच्छा होऊ शकते, कधी चूकही होऊ शकते, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही हरला. ही एक प्रक्रिया आहे. पुन्हा उभं राहा आणि स्वतःला सावरत पुढे चालत राहा. हाच खरा विजय. स्वतःला रिवॉर्ड द्यायला विसरू नका. 1 दिवस तंबाखू नाही घेतली, छान. 3 दिवस, अजून भारी. 1 आठवडा, तर मग स्वतःला नक्की सेलिब्रेट करा. कारण या छोट्या छोट्या यशांमुळेच मोठा बदल घडतो आणि हाच बदल तुम्हाला पुढे जायची ताकद देतो. आता एकच प्रश्न, तुम्ही तंबाखूवर कंट्रोल ठेवणार की तंबाखू तुमच्यावर? निर्णय पूर्णपणे तुमच्या हातात आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिन हा फक्त एक दिवस नाही, तर एक रिमाइंडर आहे की अजून वेळ गेलेली नाही. आज निर्णय घ्या. मी तंबाखू सोडणार आणि कायमचा सोडणार. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य कोणत्याही सवयीपेक्षा मोठं आहे आणि तुमचं आरोग्य कोणत्याही ॲडिक्शनपेक्षा महत्त्वाचं आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला अजिबात विसरू नका. तुम्ही आतापर्यंत तंबाखू सोडण्याचा प्रयत्न केलाय का? तुमचा अनुभव कसा होता हे खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.